मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असून विदर्भ आणि मराठवाडा वगळता राज्यातील इतर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय। अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे, तर घाटमाथ्यावर पावसानं चांगला जोर धरलाय। गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। पुढील 5 दिवस पावसाचं धुमशान असंच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे। मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे। उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणिका रेषा स्थिर आहे, त्यामुळे पावसाचा जोर वाढलाय। राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे। पुढील 5 दिवस राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील इतर भागात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मुंबईत सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि उपनगरात अधूनमधून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारा बदलापूर जवळील MIDC बारवी धरण 43% भरले। बारवी धरणात मागील वर्षीपेक्षा यावर्षी जवळपास दुप्पट पाणीसाठा झालाय। गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। आतापर्यंत भावी धरणात 789 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे पावसाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। त्यामुळे पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते। मागील वर्षी आजच्या दिवशी बारवी धरण 25% भरलं होतं, मात्र आज बारवी धरण 43% भरलेलं आहे।